यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील या रस्त्याचे भाग्य उजळू लागले, मात्र तेही अर्धवट। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरातील काही रस्ते अर्धवट स्थितीमध्ये करून 2-2, 3-3 महिने काम न करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत। याबाबत महापालिकेचे अधिकारी देखील दुर्लक्ष करून सर्वसामान्य शहरवासियांची बाजू घेण्याऐवजी ठेकेदारांची बाजू घेत आहेत। त्यामुळे हे रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होत नाही। सोलापूर शहरातील जुनी पोलीस लाईन, केदारनाथ अपार्टमेंट ते शेटेवस्ती हा रस्ता अर्धवट करून 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आज हा रस्ता पूर्ण करण्यास मुहूर्त लागलाय। या रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे पडीक, ड्रेनेजच्या पाईप आणि मातीचे ढिगारे आहेत। शहरातील धूळ कमी करण्यासाठी भुरेलाल कमिटीने वॉल टू वॉल रस्ते करण्याची शिफारस केली, मात्र प्रशासकीय अधिकारी बजेट कमी असल्याचे कारण देत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। त्यामुळे शहरातील धुळीचे साम्राज्य जैसे थे आहे। दुतर्फा हा रस्ता वॉल टू वॉल केल्यास अतिक्रमण कमी होईल, शिवाय धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर कमी होईल। याकडे महापालिका आयुक्त तसेच पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। सोलापूर जिल्ह्यातील 20 गावांना सुरू झाला 25 टँकरने पाणी पुरवठा। सोलापूर झडपीने तयार केलेला टंचाई आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजूर। आषाढी वारीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूज आणि पंढरपूर या 3 नगर परिषदेसाठी विविध कामे करण्यासाठी शासनाने दिला 17 कोटी रुपयांचा निधी। आदिला नदी नाही तर नालाच आहे असे समजून आजवर महापालिकेने बांधकाम परवाने दिले। आता अचानक नदी म्हणून पाटबंधारे विभागाकडून रेखांकन करू नका, सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे या तिन्ही आमदारांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी। सोलापूर महापालिका प्रशासनाने निवडणुकीत केलेला खर्च संशयाच्या भोवऱ्यात। टेंडरची रक्कम होती 1,71,00,000, मात्र बिले सादर झाली 6,70,00,000ची। विविध विभागांनी निश्चित केली 4,34,00,000ची बिले, तर चौकशी समितीने निश्चित केली 3,58,00,000ची बिले। आता स्थायी समितीमध्ये बिले लटकली। सोलापूर शहरात आज रात्री 9 वाजता मोहरम निमित्त काढली जाणार बेगम पेठेतून पंजाची मिरवणूक। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ असलेल्या इस्कॉन मंदिरात 28 जून रोजी भगवान जगन्नाथ मूर्ती स्नान सोहळा आणि 56 भोग महाप्रसाद। सोलापूर विद्यापीठाच्या 470 एकर जागेवरील प्रशासकीय भवनासमोरील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सुशोभीकरण तसेच विविध कामे रखडली। बैठकीत गोंधळ, कुलगुरू तसेच प्रशासनाचा शरणू हांडे यांनी केला निषेध। गोकुळ शुगरच्या शेतकऱ्यांना 2 दिवसात ऊस बिलाची रक्कम न दिल्यास सोमवारपासून पुन्हा आंदोलने केली जाणार। शेतकरी नेते ॲडव्होकेट अमोल पाटील यांचा इशारा। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना जून एंड किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळणार कर्जमाफी। सोलापुरातील पद्मजा मोटर्समध्ये न्यू टियागो टीव्ही कार्सचे लॉन्चिंग, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोलापूर वगळता राज्यात गेल्या 2 दिवसांपासून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस। महाबळेश्वरला 142 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार। येत्या 2 दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे।
पुणे जिल्ह्यातील गर्भलिंग तपासणी रॅकेटचा मुद्दा विधानसभेत गाजला. दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून आश्वासन. पालखी सोहळ्याच्या कामांचा पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजन. स्वच्छ पाणी, आरोग्य, स्वच्छता इत्यादी बाबी तातडीने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, पुणे महापालिका यांचे आदेश. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता: हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर. संपर्क 7058 बुधवारी पुणे शहरात झालेल्या दमदार पावसामुळे पीएमपीचा बोजवारा. तब्बल 121 बस पडल्या बंद, तर वाहतूक कोंडीत अडकल्याने 400 बसच्या फेऱ्या झाल्या रद्द. पल्स पोलिओ आणि स्टॉप डायरिया लसीकरणासाठी पुणे जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक. मोहीम 100% यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत बैठक संपन्न. राज्यात मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम. 8 मराठी विकास केंद्रे उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा. पुढील 2 वर्षात महाराष्ट्राचे वीज दर गुजरात राज्यापेक्षाही होणार कमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. राज्यातील 100% फीडरवर स्मार्ट मीटर लावण्याचे काम पूर्ण. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीस $1 कोटी भरावे लागणार. लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल. बँक ऑफ इंडियाला कोर्टाचा दिलासा. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा. मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी आता मंत्रालयात स्थापन करण्यात आला मराठा आरक्षण कक्ष. 5 पेक्षा कमी खासदार असलेल्या पक्षाला संसदीय नियमानुसार संसद भवन परिसरात स्वतंत्र कार्यालय मिळवण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे सेनेचे संसदेतील कार्यालय होणार बंद. बालविवाह रोखण्यासाठी आता लग्नपत्रिकेवर प्रसिद्ध करावी लागणार वधूवरांची जन्मतारीख. महाराष्ट्र सरकार नियम लावण्यासाठी विचाराधीन. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती. राज्यात 2025-26 मध्ये 5 वर्षाखालील तब्बल 12,792 बालकांचा झाला मृत्यू. दररोज 35 बालमृत्यू ही चिंताजनक बाब. विधानसभेत आकडेवारी प्रसिद्ध.